नमस्ते सर्वांना. आत्मवंदन. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित चरित्रगाथा या आपल्या सदरांतर्गत श्री आद्य शंकराचार्य या विषयावर डॉक्टर भारतीताई सुदामे आपल्याशी आज संवाद साधणार आहेत. याआधीही त्या 2 वेळा आपल्या समूहावर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आलेल्या होत्या. डॉक्टर भारती सुदामे अध्यापन व लेखन यामध्ये अग्रेसर आहेत. आपल्या डॉक्टर ऋताताई त्यांची ओळख 1 मॅन आर्मी अशी करून देतात. त्यांची 30 पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लिखाणातून आपल्याला अलौकिक इतिहासाचा पुनर्प्रत्यय येतो. नुकताच त्यांना आचार्य आनंद ऋषी पुरस्कार मिळाला आहे. अशा या प्रसिद्ध वक्त्या आज आपल्याला लाभल्या आहेत. मी त्यांचं या समूहाच्या वतीने स्वागत करते व त्यांना आपल्या विषयावर संवाद साधण्याची विनंती करते. डॉक्टर भारतीताई सुदामे, धन्यवाद. उपस्थित असलेल्या समूहावरच्या सगळ्यांना माझे नमस्कार. अगदी पूर्ण अभिवादन. जे ज्येष्ठ असतील त्यांना शिरसाष्टांग नमस्कार. बाकी सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या वयाप्रमाणे माझे अभिवादन. आता आपण हा एक खूप महत्वाचा उपक्रम जो आहे, या उपक्रमामध्ये विविध व्यक्तींच्या चरित्राची, त्यांच्या कार्याची, त्यांच्या जीवनाची आणि त्यांनी केलेल्या आपल्यासाठी जे काय करून ठेवलेल्या त्या सगळ्याची ओळखच करून घ्यायचा प्रयत्न करतोय. कारण एवढं मोठं कार्य आहे सगळ्यांचं की त्याच्यात आपण काय सांगणार, काय बोलणार, काय मुळात आपल्यापर्यंत जे पोहोचलंय ते सुद्धा पोहोचणार काय, कसं पोहोचणार, कशा पद्धतीने पोहोचणार, सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टींचा विचारच पडतो की काय कसं काय असेल आणि कशा पद्धतीने हे सगळं झालं असेल आणि त्यात आपण कसं संपर्कात आलो या सगळ्या लोकांच्या, वाङ्मयीन पुरुषांच्या, त्यांच्या वाङ्मयाच्या मदतीनेच संपर्कात आलेलो आहे आपण, हे तितकंच खरं आहे. त्यामुळे एक अत्यंत आनंदाचा भाग आहे की आपण हे सगळं अनुभवू शकतोय, कारण आपण या देशात जन्म घेतला आहे. या देशात आपण जन्म घेतलाय, जो देश सर्व महान विभूतींनी स्वतःच्या जीवन कार्यासाठी आणि स्वतःची कर्मभूमी या दृष्टीने निवडलेली आहे. आणि अशा या महान देशात आपण जन्मल्यामुळे या सगळ्यांचं जे देणं आहे ते शिरोधार्य मानून आपण छोटासा संवाद साधूया. संपूर्ण भारतात मला वाटत नाही की वरपासून खालपर्यंत, हिमालयाच्या उत्तुंग शिखरापासून तर दक्षिण सागरापर्यंत शंकराचार्य, आद्य शंकराचार्य हे नाव माहिती नाही अशी व्यक्ती असेल. खूप जुन्या काळी ज्या वेळेला दळणवळणाची, इथून तेथे जाण्याची, एका टोकापासून दुसऱ्या टोकाला पोहोचण्याची कुठलीही साधनं उपलब्ध नव्हती, त्यावेळी प्रत्येक छोट्या छोट्या ठिकाणी जाऊन जिथे जिथे म्हणून धर्माचा प्रचार करता येईल तिथे तिथे वैदिक धर्माचा प्रचार, सनातन धर्माचा प्रचार करण्याचं काम ज्यांनी केलं ते आदिशंकराचार्य, आद्य शंकराचार्य. आपल्या एका व्याख्यानामध्ये गोविंददेवजी गिरींनी सांगितलं होतं, स्वामी गोविंददेवजी गिरींनी एका व्याख्यानात सांगितलं. ते वाक्य माझ्या पक्क लक्षात राहिलं, स्मरणात राहिलं, कारण अतिशय उत्तम असं वाक्य. ते म्हटले होते की आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसाला ईश्वरापर्यंत घेऊन जाणाऱ्या परंपरा आहेत, अनेक परंपरा आहेत. जरी आपण असं म्हणतो की ईश्वर आपल्या हृदयातच आहे, आपल्या जवळच आहे, पण आपल्या हृदयात असलेल्या ईश्वराला ओळखणं
हेही तर खूप मोठं काम आहे. आपल्या हृदयात ईश्वर आहे हे म्हणणंही चुकीचं आहे, कारण आपण स्वतःच ईश्वरी अंश आहोत. आपण या घरात राहतो आहोत. काही दिवसांपुरतं, काही वर्षांपुरतं, ब्रह्मदेवाच्या दृष्टीने विचार केला तर काही क्षणांपुरतं असं आपल्याला मिळालेलं हे घर आहे राहायला. त्यात आपण राहतोय आणि ते आपण आपल्याला ओळखत नाहीये. आपण आपल्याला बघू शकत नाहीये. आपण आपल्याशी बोलू शकत नाही. मग त्या आपल्यातल्या आपल्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी, मानवाला ईश्वरापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांनी असं म्हटलं, त्यांचं वाक्य आता सांगते मी इन्व्हर्टेड अवतरण चिन्हामध्ये, की आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसाला ईश्वरापर्यंत घेऊन जाणाऱ्या 3 परंपरा आहेत. त्यातली एक ऋषी परंपरा, दुसरी आचार्य परंपरा आणि तिसरी संत परंपरा. याचं स्पष्टीकरण करताना गोविंद देवजी गिरी पुढे म्हणाले होते, ऋषी परंपरा तत्वज्ञान निर्माण करते. ते लांब कुठेतरी गुहेत, डोंगरात, जंगलात, पहाडात कुठेतरी राहतात आणि तिथं तत्वज्ञान निर्माण करण्याचं एकांतात बसून काम करतात. त्यांचं साधन आहे प्रज्ञा. प्रज्ञेच्या साह्याने ते तत्वज्ञान निर्माण करतात. त्यांनी ते एकटेच असतात. आत्ममग्न ऋषी आहेत, आत्मलीन असे ते असतात. आजूबाजूच्या कुठल्याच गोष्टींचं त्यांना भान नसतं, कारण ईश्वराशी त्यांचा संपर्क झालेला असतो. ते ईश्वर सदृश झालेले असतात. दुसरी जी परंपरा आहे ती आचार्य परंपरा आहे. आचार्य परंपरा गुरुकुल चालवते. या गुरुकुलामध्ये लोक येतात आणि आचार्यांकडनं ते तत्वज्ञान घेऊन जातात जे ऋषींनी निर्माण केलेलं आहे. ऋषींनी निर्माण केलेलं तत्वज्ञान आचरणात आणून ते इतरांपुढे मांडण्याचं जे काम आहे, ते इतरांना देण्याचं जे काम आहे, ते स्वतःच्या आचरणातून आचार्यांनी केलेलं. ही आचार्य परंपरा आहे. ते एकटे नाही राहत, लोक त्यांच्यापर्यंत पोहोचतात. तरीही अनेक लोक असे उरतात की ज्या लोकांना आचार्यांपर्यंत पोहोचता येत नाही. आचार्य परंपरेमध्ये त्यांचं आचरण, तत्वज्ञानाचा प्रचार, प्रयोग, म्हणजे स्वतः प्रयोग करून दाखवणं हे त्यांचं साधन आहे. तरी अनेक लोक असे उरतात की जे बंधू भगिनी की तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तरीही त्यांच्यापर्यंत हे जे तत्वज्ञान आहे, हा जो मार्ग आहे, तो नेऊन पोहोचवण्याचं कार्य करणारी आपली तिसरी परंपरा आहे आणि ती संत परंपरा. संतांपर्यंत कोणी जायची गरजच नसते, संतच लोकांपर्यंत पोहोचतात. आणि संतांचं हे कार्य करण्याचं जे साधन आहे, ते साधन आहे प्रेम. अत्यंत प्रेमाने जवळ घेऊन अतिशय मायाने मातेसारखे ते शिकवतात, ते ज्ञान देतात. ती परंपरा आहे. जवळ घेऊन शिकवा गीता, घासहीच लागेल. इच्छा आहे की तुम्ही जवळ घेऊन गीता शिकवा. घास सानुले करुणी बरवा, आम्हा गुरु माऊली. छोटे छोटे घास करून भरवा आम्हाला. इतकं सगळं एकदम जड बंबाळ पचत नाहीये. हे करण्याचं काम जे आहे ते संत परंपरेत केलं जातं. आचार्य परंपरेचे सर्वश्रेष्ठ आचार्य आदिशंकराचार्य. आदिशंकराचार्य हे आचार्य परंपरेचे सर्वश्रेष्ठ आचार्य आहेत. नुसतं नाव जरी आपण उच्चारलं तरी आपण नतमस्तक होतो. त्या नावातच एक मोठं आकर्षण आहे. त्या नावातच एक मोठं असं विभूती महत्व आहे की ज्याला बघून आपले डोळे दिपावे, इतकं प्रचंड ज्ञान आचार्यांजवळ आहे. सगळ्या भारतात पदभ्रमण करून, पायी हिंडून हिंदू धर्माचं पुनरुत्थान करण्याचं जे उत्तुंग कार्य आचार्य शंकराचार्यांनी केलेलं आहे, त्याला
कुठल्याही व्यक्तीची वर्षाचीच सर नाही, त्याला तोडच नाही. अतुलनीय, ज्याच्यासारखं तेच असं ते काम आहे. ते स्वतः अत्यंत सूक्ष्मपणे लेखन करत असत. त्यांचं सूक्ष्म तर्कयुक्त लेखन, विचारगर्भ लेखन जेव्हा आपण वाचतो, ते समजून घेतो, तेव्हा त्यांच्या ऋतंभरा प्रज्ञेची कल्पना येते. ऋतंभरा प्रज्ञा ही आपल्या मध्ये असलेली सर्वश्रेष्ठ प्रज्ञा आहे. ज्ञानाची, बुद्धीची ती सर्वोच्च पातळी आहे. त्याच्या पलीकडे एकदम पराप्रकृतीच आहे. या पृथ्वी तलावर उपलब्ध असलेली सर्वश्रेष्ठ जी पातळी आहे ती ऋतंभरा प्रज्ञेची आहे. आणि आदी शंकराचार्यांची प्रज्ञा तर त्याहूनही श्रेष्ठ आहे असं आपण म्हणायला हवं. त्यांच्या जीवनाचं बद्दल सांगायचं झालं, अत्यंत थोडक्या शब्दामध्ये त्यांच्या जीवनाचं वर्णन केलेलं आहे. 8 वर्षे चतुर्वेदी, 8 वर्षात ते चतुर्वेदी झाले होते. चतुर्वेदी कोणाला म्हणायचं? ज्याने 4ही वेद आत्मसात केले आहेत त्याला. ही नावं अशीच पडलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा वेद काळ होता, त्या वेद काळामध्ये प्रत्येकाला कोणता तरी एक ना एक वेद येणं आवश्यक होतं. त्यामुळे प्रत्येक जण एक वेद शिकलेला असे. त्यामुळे त्याचं काही कौतुक नव्हतं. त्याच्याबद्दल काही म्हणायची गरज, सांगायची गरजच नव्हती, कारण ते अध्यारूत होतं की त्यांना प्रत्येकाला एक वेदाचं पूर्ण अध्ययन केलेलं आहे. परंतु थोडा त्यापेक्षा जास्त थोडासा विद्वान असेल, तो मात्र 2 वेदांचं अध्ययन करत असेल. मग त्यांनी ते लोकांना सांगायला पाहिजे, म्हणून त्याच्याबद्दल सांगत असत, हे द्विवेदी बरं का. आणि तेव्हापासून द्विवेदी ही संज्ञा 2 वेदांचं अध्ययन करणाऱ्यांना पडली आणि मग त्यांच्या वंशजांचं आडनाव द्विवेदी झालं. त्यांच्यापेक्षा आणि मोठे वरचढ होते अभ्यास करणारे, जे 3 वेदांचं अध्ययन करत असत. मग अर्थात त्यांची ओळख काय झाली? त्रिवेदी. हे महाशय त्रिवेदी आहेत. मग हे त्रिवेदी महाशय आहे असं होऊन त्यांचं ते आडनाव झालं. आणि ज्यांनी आपल्या आयुष्यात 4ही वेदांचं अध्ययन केलेलं आहे. आयुष्यात म्हणायचं कारण असं की एका आयुष्यात 4ही वेदांचं अध्ययन करणं खूप कठीण, अवघड आणि जिकरीचं काम आहे. तरी ज्यांनी केलेलं आहे त्यांना चतुर्वेदी म्हटलं जाईल आणि मग त्यांचे वंशज चतुर्वेदी या नावाने ओळखले जायला लागले. अशी आपल्याकडे ती द्विवेदी, त्रिवेदी आणि चतुर्वेदी अशी आडनावं पडली होती. इथं सांगतात आहे की 8 वर्षे चतुर्वेदी, 8च वर्षाचे असताना ते चतुर्वेदी झाले होते. जे ज्ञान संपादन करायला आयुष्याच्या आयुष्य लागतं, ते ज्ञान केवळ 8 वर्षाच्या मुलांनी संपादन करावं, हे व्यासांच्या नंतर शंकराचार्यांनीच केले. महर्षी वेदव्यासांच्या नंतर शंकराचार्यांनीच केलेला आहे. वेदव्यास त्याही आधी सर्व शास्त्र पारंगत होते. चतुर्वेदी त्यांना अशासाठी नाही म्हणतायत की ही 4 वेद आणि त्या 4 वेदांची विभागणी ही स्वतः व्यासांनी केलेली आहे. त्यामुळे वेदांचं संपूर्ण ज्ञान 5व्या वर्षी असणारी व्यक्ती कोणी असेल तर ती वेदव्यास होते. आणि त्यानंतरचा क्रमांक येतो, म्हणजे प्रथमच क्रमांक येतो, त्यानंतरचा म्हणतात नाही येत, कारण 4 वेदांची विभागणी जी केली आहे तीच व्यासांनी केली आहे. त्यामुळे 4ही वेदांचं 8 वर्षाच्या वयामध्ये अध्ययन करणारे मध्ये नाहीच, कारण इतर कोणी नव्हतंच, करणारे हे एकमेव असे शंकराचार्य. 8 वर्षे चतुर्वेदो, द्वादशे सर्व शास्त्रवेद. 12 वर्षामध्ये उरलेल्या 4 वर्षात बाकी सगळे शास्त्र कळून राहिले. ते सर्व शास्त्रविद, सर्व शास्त्रांचे पंडित झाले ते 12व्या वर्षात. षोडशे कृतवान. षोडशे कृतवान काय? भाष्य. 16व्या वर्षी महत्वाच्या ग्रंथांवर भाष्य करणारे हे एकमेव ठरले आहेत. महत्वाच्या ग्रंथांवर 16व्या वर्षी भाष्य करणारे शंकराचार्य हे एकमेव आहे. आणि
द्वात्रिंशे मुनिभ्यज्ञ. 32व्या वर्षी त्यांनी आपला हा पार्थिव देह सोडला, समाधी घेतली आणि स्वतः दिव्यत्मामध्ये मिळून गेले. जिथून आले होते, जे कार्य करायला आले होते, ते कार्य संपलं आणि ते त्या तेजामध्ये पुन्हा विलीन झाले, मिसळून गेले. ते तेजच ते होऊन गेले. 8व्या वर्षी 4ही वेदांचं अध्ययन पूर्ण करून 12व्या वर्षी सर्वशास्त्र पारंगत झाले. 16व्या वर्षी त्यांनी प्रस्थान त्रयीवर भाष्य लिहिलं. जे मौलिक ग्रंथ मगाशी म्हणाले मी, तिथे प्रस्थान त्रयी, उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र. उपनिषदकारांनी लिहिलेली गीता आणि ब्रह्मसूत्र व्यासांची. ह्याच्यावर त्यांनी भाष्य केलं आणि 32व्या वर्षी दिव्य लोकामध्ये परत गेले. ज्या प्रकाशाचे ते पुंज होते, ज्या प्रकाशाचा तो किरण होता, तो पुन्हा त्या प्रकाशामध्ये विलीन झाला. मग एवढ्या थोड्याशा वर्षासाठी कशाला आले होते ते? नाही का, हा प्रश्नच आहे ना. की 32 वर्षाचं आयुष्य म्हणजे आजच्या घटकेला तर काहीच नाही धरलं जात. शिक्षणच नाही पूर्ण होत मुलांची. आम्हाला हे करायचंय तर त्याच्यातनं पुढचं शिकायचं आहे, पुढचे डिग्री घ्यायची आहे, आमचं करिअर सुरू व्हायचंय, आम्ही अजून सेटलच झालो नाही, ही भाषा असते 30व्या-32व्या वर्षी. आणि एवढ्या ह्याच्यात ते संपूर्ण आयुष्य त्यांचं संपलं. कारण की जे कार्य त्यांना करायला होतं, ते कार्य त्यांचं पूर्ण करून झालेलं होतं. ते कार्य पूर्ण करायला ते आले होते आणि ज्या वेळेला ते संपलं, कार्य त्यांचं समाप्त झालं, त्यावेळेला ते काम संपल्यावर क्षणभरही न थांबता परत जाणाऱ्या लोकांसारखे ते परत गेले. कोण असतात बरं असे लोक की जे फक्त त्यांच्या कामाकरता येतात आणि कामाकरता परत काम झाल्यावर परत जातात? हे लोक असे असतात की जे लोक फार पूर्वी, ज्या वेळेला सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हापासून, त्यानंतर मनुष्य जात निर्माण झाली आणि सत्ययुग आलं. सत्ययुग हे ज्ञानाचं युग होतं. सत्ययुगामध्ये फक्त ज्ञानाची निर्मिती झाली. सत्ययुगामध्ये फक्त ज्ञानच लिखाणामध्ये आलं, कारण ते ज्ञानच त्यावेळेला निर्माण झालं होतं. ते युग संपल्यानंतर काही काळानंतर ज्या वेळेला त्या युगातल्या ज्ञानी लोकांनी आपलं कार्य संपवलं आणि मग हा देह त्यांचं कार्य करण्यासाठी, म्हणजे ते दिव्य आत्मेच ते सगळे, त्या दिव्य उत्क्रांत अशा आत्म्यांनी आपल्या कार्य करण्यासाठी हा देह उपयुक्त नाही करण्याची आता गरज नाहीये असं म्हणून तो देह जेव्हा सोडला, तेव्हा ते सूक्ष्म रूपाने पृथ्वीच्या अगदी जवळ असलेल्या सूक्ष्म भौतिक लोकामध्ये आश्रमस्थान म्हणत होते त्याला, आश्रमस्थानी ते निवास करत होते. स्वतःच्या आश्रमस्थानी सूक्ष्म लोकात निवास करत होते ते. आणि मग तिथं निवास करत असताना ज्या वेळेला पुन्हा त्यांचं कार्य करण्याची, तसंच कार्य करण्याची किंवा त्यांच्या कार्यावर आधारित असलेलं एखादं कार्य करण्याची आवश्यकता निर्माण झाली पृथ्वीवर, तेव्हा या आत्म्यांनी पुन्हा नरदेह धारण केला, मनुष्य देह धारण केला आणि ते कार्य करण्यासाठी ते पृथ्वीवर आले. त्याच्यापैकी अनेक लोक असे होते की ज्या लोकांना ही जाणीव होती की मागच्या जन्मी हे कार्य माझं इथपर्यंत आलेलं आहे, किंवा त्यापूर्वीच्या जन्मी हे केलेलं आहे, किंवा हे कार्य मी थांबवून परत गेलो होतो या पृथ्वीवरनं, आता मी इथे पुन्हा आलेलो आहे, मला ते कार्य पुढे न्यायचं आहे, याचं ज्यांचा स्मरण असायचं त्या लोकांना जातिस्मर असं म्हटलं जायचं. पण ज्यांना स्मरण नाही परंतु ते कार्य पुढे देणार आहेत, असेही अनेक लोक होते, ज्यांच्यामध्ये वेदव्यासांचं नाव आपण घेतो. अपांतरतमा नावाचे जे प्राचीन ऋषी होते, त्यांचं वेद विभाजनाचं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी म्हणून द्वापर युगामध्ये कृष्णद्वैपायन नावाने त्यांनी जन्म घेतला पराशरांच्या पोटी. आणि हाच फार मोठा हे आहे, फार फार ज्याला म्हणू आपण फार मोठा इतिहास आहे, फार मोठं काय परंपरा आहे ही. वसिष्ठ ऋषींचे पुत्र शक्ती ऋषी, शक्तींचे पुत्र पराशर,
पराशरांचे व्यास आणि व्यासांच्या पुत्र परंपरेमधनं याज्ञवल्कातून त्याच्यातनं पुढे पुढे जी परंपरा चालली ते गौडपादाचार्य आणि ती परंपरा शंकराचार्यांनी पुढे चालली. असा हा पूर्ण परंपरा आपल्याला त्यांच्या चरित्र ग्रंथामध्ये किंवा त्यांच्याबद्दल जी माहिती आहे त्या माहितीतून आपल्याला मिळवता येते. मग कशाला यावं लागलं? आपला प्रश्न मगाचा सुटला की मग एवढ्या थोड्या दिवसाकरता कशाला आले, थोड्या थोड्या काळाकरता? तर त्या काळामध्ये प्रत्येक वेळी हाच प्रश्न असतो, काही सनातन मूल्य स्थापिलेली असतात. सनातन मूल्य, श्रेष्ठ मूल्य, अशी मूल्य की ज्या मूल्यांना सोडून मानवाचं अस्तित्वच असू शकत नाही, मानव समाज राहू शकत नाही. परंतु ती मूल्य काळाच्या ओघात विसरली जातात, मनुष्याकडनं हरवली जातात आणि त्या मूल्यांची उपेक्षा केली जाते, अवहेलना केली जाते. आणि म्हणून मग समाज पुन्हा नष्ट होण्याच्या मार्गावर येतो. तर असं होऊ नये, अशा गोष्टी घडू नयेत यासाठी म्हणून कोणाला तरी पुन्हा त्या मूल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी किंवा त्याचं पुनरुत्थान करण्यासाठी यावं लागतं. त्यामध्ये आद्य शंकराचार्यांचा जन्म आहे की त्यांनी हे पुनरुत्थान केलेलं आहे. सनातन धर्माचं पुनरुत्थान केलेलं आहे, वैदिक वाङ्मयाचं किंवा समाजाला आवश्यक असलेले अत्यंत मौल्यवान अशा जीवन मूल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी ते आले. अनेक पंथ उदयाला आले, अनेक धर्म म्हणतो आपण त्याला, वास्तवात ते धर्म नाही, ते सगळे सनातन धर्मातनं निघालेले पंथ आहे. अनेक पंथ उदयाला आले, अनेक वाद उदयाला आले आणि ते आल्यामुळे जी एक मरगळ तयार झाली समाजामध्ये आणि सनातन मूल्यांकडे जे दुर्लक्ष होत होतं ते सगळं दूर व्हावं आणि त्या सगळ्या सनातन मूल्यांची पुनर्स्थापना व्हावी यासाठी धडपड करण्यासाठी आलेले हे शंकराचार्य. शंकराचार्य म्हणजे नाव नुसतं शंकरच होतं. शंकराचार्य असं आपण त्यांना म्हणतोय. आचार्य परंपरेतले सर्वात पहिले आचार्य, सर्वात श्रेष्ठ आचार्य म्हणून आपण त्यांना हे म्हणतोय की अनेक ठिकाणी असं त्यांच्याबद्दल लिहिलं गेलंय की मुळात शंकराचार्यांचा काळ जो आहे तो अनेकांनी संशोधन करून विविध मठांच्या जवळ असलेल्या पुराव्यानिशी तो आचार्यांचा काळ इसवी सन पूर्व 509 इतका असलेला सांगितला गेलाय. हा जरी असला तरी नंतरच्या इतिहासामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये हा इतिहास पुन्हा कुठेतरी आधी आणला गेला आणि इसवी सनामध्ये तो बसवला गेला. त्यामुळे शंकराचार्यांच्या कालगणने करता किंवा त्याचा विचार करण्याकरता म्हणून विवाद झाले. आपल्याला त्याच्यात पडायचं नाही किंवा तो आपला विषयही नाही. आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की ते नेमकं काय, त्यांचं जीवन कसं होतं. खूप थोर लोकांचं जीवन जे असतं ना ते अनेक चमत्कारांनी भरलेलं असतं. आणि ते चमत्कार का असतात? आपल्याला चमत्कार वाटतं कारण आपल्या बुद्धीला ते अगम्य असतं. आपण नाही जाणू शकत ते सगळं. ते जाणण्याची क्षमता आपल्याजवळ नसते. आपण मर्यादित आहोत. एका मर्यादेमध्ये, एका चौकटीमध्ये आपण स्वतःला बांधून घेतलेले. आपले जे घटक आहेत जीवनाचे, आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे किंवा आपल्या अस्तित्वाचे जे घटक आहे त्यामध्ये आपल्या शरीराबरोबर प्राण आणि मन या 2 महत्वाचे घटक आहेत. आणि त्या मनाच्याच बरोबर अंतरात्मा नावाची एक गोष्ट आहे. हा अंतरात्मा किती उन्नत आहे याच्यावर आपल्या मर्यादा काय आहेत हे ठरतात. शरीर बदलत असलो आपण वारंवार तरी आत्मा तर तोच असतो. तो उन्नत होत जातो, प्रगत होत जातो आणि आपल्याला जीवनाच्या ऊर्ध्व गतीकडे, उच्चतेकडे नेत जातो. याचं कारणच असं की मनुष्य मुळात जन्मलेलाच आहे तो दिव्यत्वाकडे जाण्यासाठी. दिव्यतेतून आलाय ना. प्रकाशाचे पुत्र होत आपण. आपण अमृताचे पुत्र आहोत.
आपण दिव्यतेतनच आलेलो आहोत, त्याच्यामुळे आपली ओढ नेहमी दिव्यत्वाकडेच असणार आहे. आपल्याला नेहमी भव्य दिव्य आवडणार आहे. आणि ही जी ओढ म्हणजे काय म्हणायचं आपण त्याला आजच्या भाषेत, म्हणजे बाय डिफॉल्ट आपण वरच जाणार आहोत, आपली उच्चतेकडे जाणार आहे, भव्यतेकडे जाणार आहे. भारतीयांच्या बाबतीत हे विशेषत्वादी आहे, कारण की त्या दिव्यतेतून जन्मलेला हा प्रत्येक जण त्या दिव्यतेकडे जायचा प्रयत्न करत असतो. आणि दिव्यतेकडे जात असताना, दिव्यतेची ओढ लागलेली असताना, म्हणून आपली प्रार्थना सुरुवातीपासून त्याच आहे ना, तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम असतो मा सत्गमय. आम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे नाही, मृत्यूकडून अमृत तत्वाकडे दे, अमरतेकडे दे, अमर्त्यतेकडे दे, आणि असत्याकडून सत्याकडे नाही, कारण सर्वश्रेष्ठ जे आहे ते सत्य आहे. आपण ईश्वराला सच्चिदानंद म्हणतो. का म्हणतो? कारण सत, चित आणि आनंद हे तीन परा प्रकृतीचे गुण आपण ईश्वरात कल्पितो. खरं म्हणजे ईश्वरात हे अशी कल्पना करायची गरजच नाही. तो निर्गुण, निराकार, निर्लेप, न दिसणारा, त्याचं रूप नाहीये, त्याला बघू शकत नाही, असं आहे परमेश्वर. परंतु मानवी मन जे आहे ते काहीतरी बघण्याची इच्छा करतं, काहीतरी कल्पना करण्याची इच्छा करतं. याचं कारण असं की त्यांची जी सगळी जी इंद्रिय आहे ती बाह्य आहेत, आणि बाह्य काहीतरी दिसावं असं वाटतं. आणि हे बाह्य बघण्याची जी ओढ असते, बाह्य कल्पनाची जी ओढ असते, त्याच्यामध्ये त्यांनी ईश्वराला सच्चिदानंद असं कल्पना, जे सत आहे, चित आहे आणि आनंद आहे. मग हे काय आहे सच्चित आनंद? सत म्हणजे काय? सत्य. सत्य म्हणजे काय? अस्तित्व. एकमेव अस्तित्व जे आहे त्याला सत्य म्हटलं जातं. त्याच्या आधीचं आहे सत, हे नुसतं नाही म्हणत आपण, ओम तत्सत असं म्हणतो. ओम हा पहिला ध्वनी आहे, तत् म्हणजे हे, सत म्हणजे अस्तित्व. हे सत्य, हे एकमेव अस्तित्व आहे. त्या एकमेव सत्य अस्तित्वाला जेव्हा त्या एकमेव असण्याचा कंटाळा आला, तेव्हा त्यांनी या सृष्टीची निर्मिती केली आणि तो विश्वरूप झाला. तो परमात्मा होता, तो विश्वात्मा झाला. आणि हा विश्वात्मा झाल्याबरोबर या विश्वामधले जेवढे सगळे घटक होते, जेवढे सगळे जीव होते, जेवढे सगळे अणु परमाणु सजीव निर्जीव जे काय होते ते जीवात्मे झाले. सर्वभूताचे अस्तित्व म्हणतो ना आपण, गीतेत जे म्हटलेलं आहे, अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताचे अस्तित्व. मी आत्मा आहे हे अर्जुना, आणि सर्व भूतांमध्ये स्थित आहे. हा जो सगळा एक झालेला आहे, हा जो त्याच्यातनं आलेला आहे, त्याला पुन्हा त्याच्यापाशी जायचं आहे ना. त्यामुळे या जीवात्म्याला तिथे जायची ओढ आहे, आणि ती मनुष्यालाच आहे. याचं कारण असं की मी ईश्वर स्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी. हे ज्ञान फक्त मानवालाच मिळू शकतं. मानवेतर कुठल्याही प्राण्याला हे ज्ञान मिळू शकत नाही, कारण की हे ज्ञान मिळण्यासाठी लागणारा अंतरात्मा त्याच्यामध्ये नाहीये. आणि मग ही ओढ जी लागलेली आहे ईश्वराकडे जाण्याची, त्या ओढीने तो प्रयत्न करत असतो. कितीही भौतिक प्रगती केली, कितीही संपत्ती प्राप्त केली, कितीही ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रात पुढे गेलं, तरी कुठेतरी त्याला जायचं असतं ते ईश्वराकडे, ईश्वराभिमुख व्हायचं असतं. आणि ईश्वराकडे जाण्यासाठी म्हणून जे मार्ग आहे, त्या मार्गातला आपण मगाशी उल्लेख केला तसं 3 मार्गांपैकी एका मार्गाचे अर्धांगी, ज्या मार्गाकडे आपल्याला घेऊन जाण्यासाठी चालविषय हाती धरून या असं म्हणूया, ते आचार्य आणि त्यांची परंपरा. या आचार्य परंपरेतले सर्वात पहिले आचार्य, ज्यांना सर्वात पहिले शंकराचार्य, आदि शंकराचार्य ज्यांनी म्हणतो, त्या शंकराचार्यांचा जीवन चरित्रपट पाहण्यामागे आपल्याला एवढ्या गोष्टी बघायला लागल्या. याचं कारण असं की ते दिव्य आहे आणि भव्य आहे.
कोणाला इतिहास असतो? जे भव्य दिव्य असतात, जे मोठे असतात, जे श्रेष्ठ असतात, त्यांना इतिहास असतो. तशासारखं यांच्या जीवनाच्या मागे या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण विस्ताराने जरी नाही तरी ओळख करण्यापुरतं तरी बघून घेऊ शकतो. आपल्याला जुजबी माहिती असते. शंकराचार्य कुठले होते? दक्षिणेतले होते. त्यांचं गाव होतं काल्टी नावाचं ग्राम होतं. आपण बघूया हे काल्टी नावाचं जे ग्राम होतं दक्षिणेमध्ये केरळ प्रदेशामध्ये, केरळ प्रांतामध्ये जे गाव होतं तिथे शास्त्रांवर विश्वास ठेवणारे एक नंबूद्री ब्राह्मण होते. सर्व शास्त्रांवर, धर्मशास्त्रावर, शास्त्रांवर विश्वास ठेवणारे नंबूद्री ब्राह्मण होते. तिथं त्यांचा आश्रम होता, गुरुकुल होतं आणि त्या गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांना ते शिकवत होते. त्यांचं नाव होतं विद्याधिराज. हे जे विद्याधिराज होते त्यांना एकच पुत्र होता. तो पुत्र युवा होता. त्याच्या विवाहाची वेळ आली होती. पण तो सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अध्ययन करत असल्यामुळे त्याला संसार संसार म्हणण्यापेक्षा प्रपंच, संसार म्हणजे हे सगळं विश्व, प्रपंचामध्ये फारशी गती नव्हती, फारशी आवड नव्हती. अध्ययन करावं, अध्यापन करावं हीच त्याची इच्छा होती. पण पित्याने सांगितलं की अरे नुसतं अध्ययन करून नाही चालत, अध्ययन अध्यापन नाही, त्याच्या मधला आश्रम असतो. अध्ययन संपल्यानंतर ब्रह्मचर्यातून गृहस्थाश्रमाकडे जावं लागतं. तर त्याशिवाय तू अध्यापन तरी कसं करू शकणार आहेस? नियम आहेत काही, त्या नियमाप्रमाणे तुला विवाह करावा लागणार आहे आणि तुझ्यासारख्या सद्गुणी पुत्रांनी वंश परंपरा आपली पुढे चालवावी आणि सद्गुणी सुप्रजा निर्माण व्हावी या उद्देशाने तरी तुला धर्मकार्यार्थ म्हणून विवाह करणं आवश्यक आहे. पित्याची आज्ञा मानणाऱ्या त्या पुत्रांनी म्हटलं की ठीक आहे. शिवगुरूच नाव होतं त्यांचं. मान्य केलं आणि पित्याला सांगितलं की तुम्ही जी कन्या माझ्यासाठी तुम्हाला जी योग्य वाटेल, माझ्यासाठी योग्य वाटेल अशी जी कन्या असेल त्या कन्येशी मी तुमच्या आज्ञेप्रमाणे विवाह करायला तयार आहे. आणि म्हणून मग एक महापंडित तिथे त्यांच्या ओळखीतले होते. त्यांची कन्या होती, जिचं नाव आर्यांबा होतं. तिच्याशी शिवगुरूंचा विवाह झाला. विवाहानंतर काही काळात वडिलांचं निधन झालं, विद्याधिराजांचं देहावसान झालं. त्यालाही बराच काळ लोटला. ज्या उद्देशाने हा विवाह झाला होता तो उद्देश सफल होण्याची काही लक्षणं दिसली. त्यांना शिवगुरूंना पुत्र होण्याची लक्षणं दिसेना. अनेक वेळा प्रयत्न करूनही पुत्र झाला नाही. प्रयत्न व सायास अनेक गोष्टी ज्या काही शक्य आहेत त्या सगळ्या केल्या तरी झाल्या नाही. तेव्हा आर्यांबा निराश झाली. वाईट वाटलं, आपल्या पदरी संतान नाही, अपत्य नाही याचं दुःख झालं आणि ते दुःख दोघांनाही उभयतांना होतं. कारण शास्त्राप्रमाणे निपुत्रिक असणं हे फारसं चांगलं मानलं जात नव्हतं. मग काय करावं? म्हणून मग पत्नीने असा उपाय सुचवला की आपण शंकराची प्रार्थना करूया का? भगवान शंकराला शरण जाऊया का? तिथे जवळपास त्यांच्यात जो वृषाद्री नावाचा पर्वत होता, त्या पर्वतावर वृषाद्रीनाथ या नावाने भगवान शंकर तिथं होते. आणि त्या ठिकाणी जाऊन जर आपण तपस्या केली, प्रार्थना केली तर कदाचित आपल्याला त्याचं फळ मिळू शकेल. शिवगुरू म्हणाले ठीक आहे. त्यांनी आपल्या काही शिष्यांच्या हाती आपला आश्रम सोपवला आणि दोघेही पती पत्नी त्या गिरीवर तपस्या करण्यासाठी गेले. अनेक वर्ष जे काय लागली असतील, तपस्याला जेवढी लागली असतील तेवढी वर्ष झाली, काही दिवस गेले आणि त्यांची ती तपस्या फळाला येण्याची चिन्ह दिसायला लागली. काही वेळ काही अत्यंत थोडंसं भक्षण करून, मग कंदमुळं भक्षण करून, मग फक्त जलप्राशन करून आणि मग त्याच्यानंतर काही दिवस केवळ वायुभक्षण करून जशी तपश्चर्या झाली तसं एक दिवस साक्षात्कार झाल्यासारखे भगवान शंकर त्यांच्या समोर आले. काय हवंय? कशासाठी एवढी सगळी तपस्या करतोयस? कशासाठी? साहजिकच ईश्वरापासून खरं काही लपून राहिलेलं नसतं. आपण सांगायची गरजच नाही. सर्व साक्षी आहे, तो सर्वदर्शी आहे, सर्वव्यापी आहे. त्याच्यापासून कशाला लपून राहायचं? पण तरी सुद्धा वृषाद्रीनाथांनी विचारल्याबरोबर त्यांनी सांगितलं
ही पुत्राची कामना आहे आणि पुत्राच्या इच्छेने म्हणून मी आपल्या चरणी आली. ते म्हटले ठीक आहे, इच्छा पूर्ण करतो. पण एक प्रश्न आहे महत्वाचा, तुझ्या जातकाप्रमाणे किंवा तुझ्याकडे पाहिल्यानंतर तुझ्या आयुष्याच्या याच्याप्रमाणे जे संभवत होते मी तुला सांगतो. पहिली संभावना अशी आहे की पुत्र, तू म्हणालास की दीर्घायू आणि ज्ञानसंपन्न पुत्र दे. दोन्ही नाही देऊ शकत. दीर्घायू पुत्र हवा असेल तर तो ज्ञानसंपन्न असणार नाही, आणि जर ज्ञानसंपन्न पुत्र हवा असेल तर तो अल्पायुषी राहील. तू ठरव काय करा. त्यांनी क्षणभर विचार करायची आता गरज पडली नाही, कारण त्यांना ज्ञानाचाच वारसा पुढे चालवायचा होता ना. अल्पायू तर अल्पायू, जेवढे काही दिवस असेल आपल्याजवळ किंवा या जगामध्ये तेवढे दिवस तर तो ज्ञानसंपन्न असेल. म्हणून त्यांनी मान्य केलं की ठीक आहे, चालेल, अल्पायुषी पुत्र चालेल पण ज्ञानसंपन्न असावा. तेव्हा भगवान शंकरांनी म्हटलं की मी मनोकामना तुझी अगदी नक्की पूर्ण करेन. नुसतीच मनोकामना पूर्ण करायचं नाही, मी स्वतःच तुमचा पुत्र म्हणून जन्माला येईन. मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न झालो. यापेक्षा आणखी काय हवं होतं? ते स्वप्न रात्रीचं प्रातःकाळी त्यांनी पत्नीला सांगितलं आणि दोघेही त्या पर्वतावरून परत आले, आपल्या घरी आले, गृहस्थाश्रमामध्ये आले. गुरुकुल नेहमीसारखं सुरू झालं आणि आनंदामध्ये की आता भगवान शिवशंकरांनीच म्हटलेलं आहे की तुमच्या पोटी जन्म घेईन, तर मग आता काही चिंता करायची गरजच नाही. या आनंदामध्ये निमग्न अवस्थेमध्ये ते परत आले. दिनक्रम अतिशय आनंदाने सुरू झाला आणि ती पुण्याई त्यांनी जी तपश्चर्या केलेली होती ते सगळं फळाला आलं. आणि त्यांचं विद्यालय सुरू असतानाच एक दिवस अत्यंत तेजस्वी अशा पुत्राला आर्यांबेनी जन्म दिला. ऋषींनी पित्यानी ताबडतोब दिनमान पाहिलं. काय आहे पंचांग बघितलं, काय दिवस आहे तो आजचा. त्यांनी ते पाहिला, तो आजचा दिवस होता नंदन नाम संवत्सर, वैशाख शुद्ध पंचमी, रविवारी हे पुत्ररत्न जन्माला आलं होतं. वैशाख शुद्ध पंचमी आजचा हा दिवस आहे. फक्त आज सोमवार आहे आणि मंगळवार आहे, तो रविवार होता. रविवारी पंचमीच्या दिवशी वैशाख शुद्ध पंचमीला नंदनाम संवत्सर, वैदिक परंपरेनुसार त्यांनी सांगितलं, वैदिक परंपरेनुसार युधिष्ठिर शके 2631 असं ते वर्ष होतं. भर माध्यान्नीला सहस्र रश्मी बरोबर माथ्यावर आला असताना शिवगुरु पिता झाले. त्यांना वर्णनीय असा आनंद झाला. बालकाचं जातकर्मादी संस्कार झाले त्याचे आणि त्याचं नामकरण शंकर असं ठेवलं गेलं. विद्वान ज्योतिषांकडून कुंडली तयार केली गेली, त्याचं वाचन झालं. कुंडलीत लिहिलं होतं पुनर्वसू नक्षत्रावर जन्म. श्रीरामांचा पण पुनर्वसू नक्षत्रावरच जन्म. कर्क लग्न नाही, की श्रीरामांचं कर्क रास होती आणि पुष्य नक्षत्रावर जन्म होता. कर्क लग्न पुष्य नक्षत्राचं होतं, माझ्या सांगण्यात झालं. इथे पुनर्वसू नक्षत्रावर जन्म, कर्क लग्न, सूर्य मेष राशीत असून महत्वाचे सर्व ग्रह स्वस्थानीच आहेत. कुंडलीवरून हा मुलगा अवतारी पुरुष असल्याचे जाणवते. आर्यावर्त आणि बाहेरच्या प्रदेशातही याची कीर्ती पसरेल. पण आता हा पण आला जो सगळ्यांना माहित होता, तो पण असा होता की तो अल्पायुषी असेल. ज्योतिषांच्या या कथनावर क्षणभर शांती पसरली, पण लागली स्मित करून शिवगुरु म्हणाले हे मला माहित आहे, आणि ते शांत झाले. तो दिसायलाच अत्यंत तेजस्वी होता. लहानसा जन्मलेला मुलगा अजानुबाहू असावा हे खरंच आश्चर्य ना. आता अजानुबाहू असला तो जन्मताच असणार आहे. अजानुबाहू असलेला तो सुरेख मुलगा, बुद्धी कुशाग्र, स्मरणशक्तीची तीव्र ओढ,
आणि चंद्रासारखा वाटोळा चेहरा, विशाल भाल प्रदेश, पाणीदार नेत्र आणि रुंद छाती, हे त्याचं जन्मतः लक्षण होतं. शुभ लक्षणांनी युक्त असा पुत्र म्हणतात, तशासारखा तो पुत्र होता. केवळ दुसऱ्या वर्षी तो उत्तम संस्कृत संभाषण करू लागला. आता ती गावही तिथे संभाषण करणार होती, संस्कृत मध्ये बोलणारीच होती. त्यावेळेला संस्कृती अनेकांची बोलण्याची भाषा होती. उत्तम असं संस्कृत करत. एक छोटीशी घटना घडली. घटना काय घडली? 2च वर्षाचा हा मुलगा रोज तिथल्या भगवती मंदिरात, त्या गावामध्ये, त्यांच्या कालटी नावाच्या गावामध्ये भगवती मातेचं एक मंदिर होतं. आणि रोज तिला दुधाचा नैवेद्य दाखवला जात होता. आणि शिवगुरु स्वतः हा नैवेद्य घेऊन जात असत आणि तो मातेला नैवेद्य दाखवून प्रसाद घेऊन परत येत असत. एकदा त्यांना कुठेतरी बाहेर जायचं होतं. त्याच्यामुळे ते आपल्या पत्नीला म्हणाले की तुम्ही जा आणि नैवेद्य दाखवून प्रसाद घेऊन परत या. माता म्हणाली ठीक आहे. त्यांची पत्नी म्हणाली ठीक आहे, आणि आपल्या पुत्राला, लहानग्या 2 वर्षाच्या पुत्राला घेऊन गेले भगवती मंदिरामध्ये. ती गेली. पायऱ्यांपाशी गेल्यानंतर छोट्याशा पुत्राने म्हटलं, लहानग्या शंकराने म्हटलं की माते तू बाहेरच थांब, मी नैवेद्य दाखवून आणि प्रसाद घेऊन येतो, तू बाहेर थांब. ती म्हणाली तुला जमेल हे? म्हणला न जमायला काय झालं, मी त्यांच्या आतापर्यंत तातांबरोबर जात होतो, त्यांच्या मुखातनं मी नैवेद्य कसा दाखवायचा, त्यासाठी काय प्रार्थना करायची, हे सगळं ऐकलेलं आहे आणि मला ते येतंय, मी करेन. माता म्हणाली ठीक आहे. तो आत गेला, त्याने देवीची पूजा केली, तिला नैवेद्य दाखवला, आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तो वाट पाहायला लागला की मी ठेवलं आहे, ही आली का नाही अजून घ्यायला. नैवेद्य दूध ठेवलेलं आहे, दूध प्यायला आली का नाही. देवी आपली जागेवर उभी आणि दूध तसंच. रडायला लागला लहान मुलगा 2 वर्षाचा. हे देवी माते, तो प्रार्थना करायला लागला की तातांनी दाखवलेला नैवेद्य जर तुला पोचतो तर मी दाखवलेला का नाही, तू हा ग्रहण केला नाही, स्वीकारला नाहीस, तर तात वचनाला बाधा आहे. ते मला बाबांनी सांगितलंय की तुझ्या पुढे नैवेद्य नेऊन दे, तुला तू ग्रहण केला पाहिजे. तो रडायला लागला. त्याचं रडणं ऐकून देवीला मनातून कळवळा आला. ती प्रकट झाली आणि तिने ते नैवेद्याचं दूध संपवलं. आता दूध संपवलं याचा तर आनंद झाला, आणि तो म्हणे हे काय, सगळं दूध तू पिऊन टाकलं, मग आता प्रसाद कोणा मिळेल मला. झाली का पंचायत. देवी म्हणाली की असं नसतं. तो म्हणे नाही नाही, तू सर्व दूध प्राशन केलं, आता मला प्रसाद कसा मिळणार. आणि मग तो पुन्हा रडायला लागला. तो छोटासा मुलगा, त्याला पाहून मातेला इतकं तिच्या मनामध्ये वात्सल्य उन्मळून आलं की तिने त्या मुलाला उचललं आणि स्वतःच्या हृदयाशी घट्ट कवटाळलं. तोच प्रसाद त्यांना मिळाला. आणि हा मुलगा अजून का आला नाही म्हणून पाहायला जेव्हा त्याची आई आतमध्ये आली, तेव्हा पाहिलं तर हा हृदयाशी कवटाळलेल्या मातेने, देवीने हृदयाशी कवटाळलेला हा पुत्र प्रसाद प्राप्त करून देवीच्या मूर्तीसमोर हात जोडून उभा होता आणि एक स्तोत्र म्हणत होता. चक्क संस्कृत मधनं एक स्तोत्र म्हणत होता. मातेने विचारलं की हे काय आहे, हे कोणतं स्तोत्र आहे, तुला कोणी शिकवलं, केव्हा शिकवलं, मी तर नाही ऐकलं. तेव्हा तो म्हणाला की माते मी पण पहिल्यांदाच म्हणतोय, कारण हे स्तोत्र मीच रचलंय. हे ऐकल्याबरोबर आर्यांबा चकित झाली की 2 वर्षाचा मुलगा संस्कृत काव्य रचतो आहे, नुसतं रचतच नाही तर त्याचं गायन करतोय, ही आश्चर्याची गोष्ट आहे. मला वाटतं त्या क्षणापासून किती स्तोत्र शंकराचार्यांनी रचलेली आहेत त्याची गणतीच नाही. शंकराचार्यांच्या स्तोत्रांची संख्या मोजून सांगता येईल असं वाटत नाही, इतकी स्तोत्र त्यांची रचलेली आहेत. म्हणजे जी माहीत आहेत त्यांची सांगता येईल, पण माहीत नसलेली, लोकांनी ऐकलेली आणि विस्मरणात निघून गेलेली किती असतील. असंख्य संस्कृत गेय स्तोत्र ती आपल्याला चालीवर म्हणता येतात, आणि छान ती कानाला ऐकायला छान वाटतात. शब्द सुरेख, मधुरच. मधुराष्टक ऐकलंय ना आपण, तशासारखं सगळं मधुर असलेली स्तोत्र त्यानंतर त्यांनी किती रचली. 28 श्लोकी स्तोत्र होतं त्या दिवशी ते रचलेलं.
म्हणजे जवळजवळ बृहस्पतीची बुद्धी असलेल्या या पुत्राला वडिलांनी त्यानंतर सगळं ज्ञान द्यायला सुरुवात केली. शिक्षण, लिपी सगळं दिलं आणि 5व्या वर्षापर्यंत वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत, इतिहास ग्रंथ सगळं सगळं यांनी मुखोद्गत केलं. इतकी प्रचंड स्मरणशक्ती, इतकं प्रचंड सामर्थ्य या लहानग्या मुलामध्ये होतं. इतकी सुंदर रचना सुद्धा करण्याची शक्ती. या सगळ्या गोष्टी इतक्या आपल्या पुत्राला मिळालेल्या बघून दोघांना माता पित्याला अत्यंत आनंद झाला. पण आपल्या पुत्राचं हे सगळं सामर्थ्य, त्याचं कौतुक आणि त्याचं कर्तृत्व हे सगळं बघण्याचे भाग्य मात्र शिवगुरूंच्या नशिबात नव्हतं. कारण काही वर्षातच त्यांचं अकस्मात देहावसान झालं आणि एकट्या आर्यांबेला आपल्या पुत्राला सांभाळणं भाग पडलं. पुत्र मोठा झाला. तिने स्वतःला सावरलं आणि स्वतःला सावरून 5व्या वर्षी त्याचं मौंजी बंधन केलं आणि मौंजी बंधन करून गुरूंच्या आश्रमामध्ये, गुरुकुलामध्ये विद्याशास्त्र संपन्न करण्यासाठी त्याला गुरुकुलामध्ये पाठवलं. पहिलाच संवाद गुरुकुलातला पहिलाच संवाद होता. आल्याबरोबर आचार्यांनी समोर उभं केलं त्या मुलाला, त्याला विचारलं, तू कोण आहेस वत्सा? तो कोण आहेस? एकटाच तो गेलेला आचार्यांच्या आश्रमात. तेव्हा आई वडील हाताला धरून घेऊन जात नव्हते. पुत्र एकटा गुरु विद्या प्राप्त करण्यासाठी गुरुच्या तिथे गेला. आचार्यांनी प्रेमाने विचारलं, वत्सा तू कोण आहेस? याने उत्तर काय द्यावं? वत्सा तू कोण आहेस? अविनाशी आत्मा. बरोबर आहे ना? आपण कोण आहोत? अगदी बरोबर उत्तर आहे, जे आपण कधीच सुचलं नाही आपल्याला, कधीच आपण देऊ शकलो नाही. दिलं तर आपल्याला असतील लोक हे उत्तर आहे का म्हणून. तू कोण आहेस? त्याने उत्तर दिलं, अविनाशी आत्मा. नाव काय तुझं? आत्म्याला नाव नसतं, या देहाला शंकर म्हणतात. अगदी चोखखल असं उत्तर, फार आवडलं आचार्यांना. म्हणून त्याची परीक्षा घेण्यासाठी म्हणून त्यांनी पुढे विचारलं, विश्वात सत्य काय आहे? तेव्हा त्यांनी म्हटलं की हे विश्वच मिथ्या आहे. मग सत्य काय आहे? ब्रह्म हेच एकमेव अंतिम सत्य आहे. आचार्यांनी म्हणजे त्यांनी ते लहानग्या बालकांनी दिलेलं उत्तर हे त्यांच्या तत्वज्ञानाचं गमक ठरलं. शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाचं हे महावाक्य ठरलं, वेदवाक्य ठरलं. ब्रह्म सत्य जगन मिथ्या. त्याच्यावरच आहे लिहिण्यासारखं, वाचण्यासारखं, संशोधन करण्यासारखं, अभ्यास करण्यासारखं खूप सारखं आहे. खूप काही आहे. असो तो भाग आताचा नाही. तो लहानगा बालक शंकर शिकायला लागला. झपाटल्यासारखा शिकायला लागला. आचार्य शिकवायला लागले, जे शिकवायला लागले तो हा ग्रहण करायला लागला. एखाद्या तहानलेल्या अर्थाने घटा पाणी प्यावं. अत्यंत भुकेलेल्याने भरा बका ज्याला आपण म्हणतो तशासारखं अन्न ग्रहण करावं. तशासारखं ते म्हणायला बरा ज्ञान प्राप्त करू आणि त्याचं शुद्ध उच्चारण आणि भाष्य करण्याची पद्धती, यामुळे ते केवळ त्या गुरुकुलातले ते मुख्य आचार्यच नव्हे, कुलपतीच नव्हे, तर सगळं आचार्य वृंद विस्मित होऊन गेला. त्यांना आश्चर्य वाटत होतं की हा कसा इतिहास, धर्मशास्त्र, न्याय, सांख्य, योग, वैशेषिक, बौद्ध, जैन मतांची दर्शन सगळं त्यांना यायला. गुरुकुलाची एक परंपरा होती. परंपरा काय होती? की कोणी असो, शिष्य कोणीही असो, गुरुकुलात असणारा, त्या शिष्याने भिक्षा मागितल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही, भिक्षेवर करायचं. नम्र असायला पाहिजे. जो कोणी देईल तेवढंच फक्त त्याचे नियम होते, किती ठिकाणी जायचं, किती वेळा जायचं, किती भिक्षा घ्यायची आणि ती भिक्षा कशी ग्रहण करायची, असंही होते.
तर छोटा शंकर पण इतरांबरोबर जायला लागला. ज्या ज्या भागामध्ये जायचा, ओम भगवती भिक्षां देही म्हणून उभा राहायचा. एक दिवस असंच झालं, एका घरापुढे उभा राहिला. अजून तो बालकच होता, 6-7 वर्ष, 5-6 वर्षाचा कदाचित किती होता माहित नाही. त्या स्त्रीच्या घरासमोर उभा राहायला जाऊन, त्या घरासमोर उभा राहायला जाऊन आणि ते ओम भगवती भिक्षां देही माते भिक्षा वाढ, घरातल्या स्त्रियाचे काम करत असत. दार उघडून आतून एक ब्राह्मण स्त्री आली त्या कुटीसमोरून. कटीला जीर्ण वस्त्र लिहिलेली होती, अत्यंत वाईट अशी अवस्था, दुरावस्था. तिच्या चेहऱ्याकडे बघून समजत होतं की अत्यंत विपन्न अवस्थेमध्ये आहे. ती म्हणाली, हे पुत्रा, गेले 2 दिवसापासून आम्ही दोघं जणच या घरात आहोत, मी आणि माझे पती, आणि दोघंही आम्ही उपाशीत आहोत. उपाशी घरात धान्याचा कण सुद्धा नाही. कुठून वाढू रे बाळा तुला भिक्षा? शंकराला खूप दुःख झालं. आपण अशा ठिकाणी आलो की ज्या ठिकाणी त्यांना स्वतःला खायला नाही येतं, ते मला कुठून देतील? वाईट वाटलं, कळवळ आला, डोळ्यात पटकन अश्रू आले. तरी त्यांनी म्हटलं की काय घरात बघ, शोध ना, असेल काहीतरी. एखादा धान्याचा कण असला तरी चालेल, पण दे, कारण की घरातल्या दारात आलेल्या भिक्षाकरीला, बटूला विनमुख पाठवणं हा गृहस्थ धर्माचा अपमान आहे. तू दे, तुझ्याकडे असेल ते. तिला माहित होतं काही नाहीये, तरी ती गेली, शोध केली, आणि मग ते शोधता शोधता इकडे तिकडे पडताळ शोधली, कुठे याच्या खाली शोध, कुठे टोपलीत शोध, असं करता करता एका टोपलीमध्ये, भाज्याच्या टोपलीमध्ये एक छोटासा सुकलेला आवळा दिला. चुकला होता तो, खाण्याच्या फारसा योग्य नव्हता राहिला, पण आहे ना, म्हणून तिने तो आवळा आणून त्याच्या भिक्षापात्रात टाकला. तो पाहिल्याबरोबर काहीतरी जे काय होतं ते त्याने दिलंय, ते अर्ध असलं तरी, छोटं असलं तरी, किती असलं तरी परिपूर्ण आहे. ते पाहिल्याबरोबर शंकराचं, या बाळाचं मन ते द्रवलं. त्याला दुःख झालं, वाईट वाटलं, आणि ह्याच्यासाठी काहीतरी करावं म्हणून त्यांनी लक्ष्मी मातेची प्रार्थना सुरू केली. त्याच्यासाठी स्वतः तिथं उभ्या उभ्या त्या दारात एक स्तोत्र रचलं. अंगम हरे पुलकभूषणम आश्रयंती भृंगांगनेव मुकुलाभरणं करामि, कनकधारा स्तोत्र. आणि हे कनकधारा स्तोत्र ऐकून साक्षात लक्ष्मी प्रकट झाली. काय हो बाळा? तो म्हणला, या स्त्रीचं दुःख दूर कर, या मातेचं दुःख दूर कर, या घराचं दुःख दूर कर. लक्ष्मी माता म्हणाले की तिच्या पूर्व कर्मांमध्ये असं काही नाहीये की ज्यामुळे तिचं दारिद्र्य दूर होईल. तेव्हा लहानग्या शंकराने म्हटलं की मला हा जो एवढासा आवळा तिने दिलाय, जे काय तिच्याजवळ होतं ते ती स्वतःसाठी पण ठेवू शकत होती, पतीला पण देऊ शकत होती. दोघं 2 दिवसापासून उपाशी होते, तरीही तिने मला हे दिलेलं आहे. हे तिचं खूप मोठं पुण्य आहे, तिच्यासाठी काहीतरी कर. तथास्तु असं म्हणून लक्ष्मी माता गेली. शंकर आपल्या मार्गाने गेले. असं म्हणतात की तिने मागच्या दारीत परसदारी जाऊन बघितलं, तर तिच्या मागच्या दारात जे आवळ्याचं झाड होतं ते सोन्याच्या आवळ्यांनी लगडलं होतं. सोन्याच्या आवळ्यांनी लगडणं असणं हा चमत्कार असू शकतो, पण त्याला ते आवळ्याच्या फळांनी लगडलेलं असणं चमत्कार नाही असू शकत. की ते जर झाड फळलं असेल आणि त्या झाडाला इतकी फळं लागली असतील, तर त्याच्यात यांचा चरितार्थ नक्कीच चालला असेल. इतका चांगला चालला असेल की थोड्या दिवसांमध्ये तिला आवड्या एवढं सोनं विकत घेणं शक्य झालं असेल. असो, तो भाग आपला नाही. आपल्याला फक्त हा विचार करायचा आहे की त्यांनी हे कनकधारा स्तोत्र रचलं. ते आतापर्यंत प्रसिद्ध आहे, अतिशय सुरेख स्तोत्र आपल्याला वाचायला मिळू शकतं. हे आणि असंच कार्य शंकराचार्यांचं सुरू राहिलं. त्या कार्याचा पुढचा भाग आणि पुढचा आढावा आपण उद्या घेऊया. आणि आपली वेळ संपल्यामुळे आता आपण थांबूया. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. नमस्ते ताई. आपण अतिशय आपल्या रसाळ वाणीनं शंकराचार्य यांचं जीवन चरित्र आमच्या समोर प्रस्तुत केलं. बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला माहित नव्हत्या त्या तुम्ही अतिशय छान पद्धतीनं सांगितल्या. त्या सांगताना आपलं मनुष्य धर्माचं
जे काही आपण मनुष्य योनीत जन्म झाला आपला, तो कशा करता झाला, याला पण तुम्ही सहज स्पर्श करून गेलात. ईश्वरापर्यंत नेणाऱ्या आपल्या परंपरा, त्याविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं. खरं तर हे सगळं या जगामध्ये पहिल्यापासून आहे, पण त्याचं योग्य पद्धतीने आपण सांगितल्यामुळे किंवा साच्यात बसवल्यामुळे ते आपल्या मनाला पटतं, की ऋषी परंपरा काय होती, आचार्यांची परंपरा कशाला म्हणायचं, आणि संत परंपरा आपल्यापर्यंत कशी पोचली, हे तुम्ही अतिशय छान सांगितलं. म्हणजे खरं हे माहित होतं, पण हे अशा पद्धतीनं नियमात बसून आपण सांगितलं. शंकराचार्यांचा जन्म कशासाठी झाला, सनातन धर्माचं पुनर्स्थापना करणं, हे तुम्ही अतिशय छान पद्धतीनं सांगितलं. आणि शंकराचार्यांच्या आई वडिलांनी जी काही परमेश्वरासमोर एका क्षणाचा विलंब न करता आपला ज्ञानाचा वसा पुढे चालू करण्याकरता ज्ञानवान पण अल्पायुषी मुलगा मागितला, हे खरंच मनाला भावलं आणि आपल्या या रसाळवाणीतून आमच्यापर्यंत पोचलं. आणि आपण या समूहावर आलात, मार्गदर्शन केलं, याबद्दल हा समूह आपल्या नेहमीच ऋणात राहील. धन्यवाद. नमस्कार ताई. अत्यंत ओघ होतं आणि सुंदर. उज्ज्वलाताईंनी नेमकं टिपलं. भारतीताई अप्रतिम सुंदर बोलतात, अत्यंत अभ्यासपूर्ण. उद्या ताई येणार आहेत याच वेळेला 4 वाजता, तर जरूर या आणि इतरांनाही सांगा. आभार न मानता मी आपल्या ऋणातच राहू इच्छिते ताई. पुन्हा भेटूया उद्या 4 वाजता. धन्यवाद.